पुढे जात आहे. षटक संपलंय. षटकाचा शेवट गोड केलाय मैदानामध्ये षटकाराने. राजेश निकम आपण पाहतोय मैदानामध्ये आक्रमक झालाय. ज्यावेळी आपण पाहिलं रवी घुले बाद झाला त्यानंतर धावफलकाला थोडीशी गती मात्र कमी झाली, परंतु त्यानंतर धावफलकाला गती देण्याचं काम राजेश निकमने केलंय. यादी झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील या ठिकाणी दिला जातोय. आणि यादी झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्या खेळाडूने वैयक्तिक 33 धावा बनवल्या तो शुभम सोरटे ठरलाय झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. शुभम सोरटे विनंती आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या. आणि आता मैदानाच्या आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज अनिल गोलंदाजीच्या मार्गावरती दाखल झालाय. पहिलाच बॉल अक्रॉस द बॅट खेळून काढण्याचा प्रयत्न. अलंग दी कार्पेट फटका आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूवरती. फेकी झाली तोपर्यंत सिंगल आली. एकेरी धाव इथे देखील येताना पाहायला मिळाली. या धावीच्या मदतीने टीमचा स्कोर देखील पुढे जातोय. आता धावफलकावरती धावा आहेत 53 धावा. 53 रन्स 53 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये 4थं. हो इथे थांबलाय. वेट केलाय. फटका खेळून काढलाय आणि आकाश निगल चुकी करतोय. एक सिंगल तर आली. दुसरीचा देखील प्रयत्न मैदानाच्या मध्ये झाला. पाहता पाहता 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. जीवदान मिळालं फलंदाजाला असं म्हणायला काय हरकत नाही. झेल त्या ठिकाणी मैदानाच्या मध्ये सुटलाय. त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये पाहायला मिळालंय. संघाचा धावफलक 55 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवले गेल्यात. चांगली गोलंदाजी आता इथे करावी लागणार आहे. कारण जर पाहिलं गेलं तर षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये 4थ्या क्रमांकाचं प्रगतीपथावरती असताना 55 धावा धावफलकावरती आहेत. आणि पुन्हा एकदा समोरच्या दिशेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राजेशने केलाय. आणि तिथे फेकी जी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये थोडीशी अस्ताव्यस्त आहे, परंतु दुसऱ्या धावेसाठी नकार कळवलाय आणि मैदानाच्या मध्ये आली एक सिंगल. उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजसाठी आपण पाहतोय इलेक्ट्रिक बाईक इलेक्ट्रिक स्कूटी आहे या ठिकाणी आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर प्लेअर ऑफ द डे साठी आपण पाहतो एक स्पोर्ट सायकल देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू कोलवटाचा बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक सिंगल जी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आली आहे. फाईन लेग मध्ये हा चेंडू खेळून काढलाय. तिथे मैदानामध्ये आपण पाहतो एक सिंगल जी पळून पूर्ण केली जाते. एका धावेने टीमचा स्कोर देखील पुढे जातोय. 57 धावा 57 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत धावफलकावरती नोंदवले गेलाय. आश्रय घेण्यासाठी फलंदाज आपण पाहतोय राजेश निकम आहे. सरळ बॅटने फटका खेळून काढलाय. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील आहे. चेंडू स्टॉप केलाय तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आलेली सिंगल आहे. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतोय कुठल्याही प्रकारे प्रयत्न होत नाहीयेत. ज्या ज्या वेळी आपण पाहतोय राजेश निकमच्या बॅटमधनं चेंडू आलाय त्या वेळी फक्त सिंगल मिळाली. दुसऱ्या धावासाठी कुठलाही एफर्ट पाहायला मिळत नाही, कुठली ताकद पाहायला मिळत नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता. उडवलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू पर्यंत पोहोचू तरी शकला नाही. दुसऱ्या धावेसाठी आता प्रयत्न झालाय. फेकी झाली आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय विकेटचं पतन. फलंदाज बाद धाव बाद. आ गया दिल चुराने मैं आ गया आ गया आ गया. या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये षटक क्रमांक जर पाहिलं आता मैदानाच्या मध्ये 5व्या क्रमांकाचा आहे आणि 5व्या षटकाला सुरुवात होती. बिग हिट केला जातोय. पहिलाच बॉल आणि पाठवलाय राजेशने सीमारेषेच्या बाहेर. राजेशचं आक्रमण मिड विकेट मध्ये षटकार. चुराने मैं आ गया आ गया आ गया.
राजेश निकम आता मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. मैदानामध्ये आपण पाहतोय बिग हिट केलाय, षटकार आलाय. नवीन फलंदाज न्यू बॅटर परेश भागवत आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय बॅटिंगसाठी. नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. तोपर्यंत ऑन स्ट्राईक आपण पाहतोय राजेश निकम आणि त्याची दादागिरी मैदानामध्ये आज पाहायला मिळते. त्याचे फटके या ठिकाणी पाहायला मिळतात. राजेशाही फटके मैदानामध्ये पाहायला मिळाले. षटकार त्या ठिकाणी सातत्याने लागोपाठचे पाहायला मिळतात आणि संघाचा धावफलक देखील पुढे जात असताना आपण पाहतोय. 65 धावा धावफलकावरती 65 रन्स. पुन्हा एकदा ऑन खेळण्यासाठी राजेश तयार आहे. पुढचा चेंडू शॉर्ट पिच बॉल इथे बॅटवरती तर येऊ शकलेला नाहीये. मैदानामध्ये व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. अतिरिक्त अवांतर धावसंख्या जी धावफलकावरती ऍड केली जाणार आहे. टीमचा स्कोर देखील पुढे जाईल. 66 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चेंडू चांगला आहे. आता या चेंडूला सन्मान दिला जातोय. कुठल्याही प्रकारे धाव या चेंडूवरती येणार नाही. आणि आपण पाहतोय 66 धावसंख्येवरती संघाचा धावफलक स्थिर आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती जर पाहिलं तर गोलंदाज आपण पाहतोय नागेश जाधव. हा चेंडू मैदानामध्ये पुन्हा एकदा वाईट. अतिरिक्त धावा देखील इथे खर्च केले जात आहेत. त्या अतिरिक्त धावींच्या मदतीने टीमचा स्कोर देखील आपण पाहतोय पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. तो जर पाहिलं गेलं तर या चुका आता टाळाव्या लागतील. कारण सर्वाधिक धावसंख्या आपण पाहतोय. जास्तीत जास्त धावा आता धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. कमीत कमी षटकं तुम्ही इथे हाताळली आहेत. त्यामुळे इथे चुकांवरती नियंत्रण तुम्हाला करावं लागणार आहे. धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम इथे केलं जाईल का आपण पाहूयात. परंतु राजेश निकम मैदानामध्ये सातत्याने आपण पाहतोय जोरदार बॅट तर फिरवतोय. परंतु लागोपाठचे 3 वाईट चेंडू इथे येताना पाहायला मिळत आहेत. एक डॉट चेंडू देखील त्यामध्ये आपण पाहिला. त्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू आपण पाहिले वाईड आलेत. पुन्हा एकदा पुढचा बॉल लोवर फुल टॉस पॅडल स्वीप केलाय. जोरदार प्रहार तर त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि इथे 2 क्षेत्ररक्षकांची चुकी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. गॅप मध्ये खेळलाय. चौकार 4 धावा. आणि 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतो एकमेकांकडे फक्त पाहत राहिलेत आणि चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून गेलाय. सीमारेषेच्या बाहेर 4 धावा तिथे मिळणार आहेत. चौकार आलाय. कालच्या सत्रामध्ये आपण पाहिले, कालच्या दिवसामध्ये आपण पाहिले निलेश ढगेच्या बॅटमधनं लागोपाठचे 5 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. त्याचबरोबर विजय बाधालेच्या बॅटमधनं लागोपाठचे 8 आपण पाहिले आणि इथे बिग हिट केला जातोय. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर राजेश निकमच्या बॅटमधनं आलाय. हाय अँड हँडसम बिग हिट षटकार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळून काढलाय. परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय फाईन लेग मध्ये आहे आणि चेंडू तिथे फील्ड केला जाणार आहे. चेंडूची फेकी देखील आपण पाहतोय केली. तोपर्यंत मैदानात मध्ये आलेली एक सिंगल आहे. एकेरी धावेने संघाचा धावफलक देखील वाढतंय. धावफलकावरती 79 धावा आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. आणि जर पाहिलं तर आता या षटकामधला शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. या षटकाचा शेवट कशा प्रकारे केला जाईल आपण मैदानामध्ये पाहूयात. तत्पूर्वी ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी परेश भागवतची बॅट आतापर्यंत मैदानाच्या शांत आहे. परंतु ती देखील आक्रमक होईल आणि पाठवेल चेंडू साइड स्क्रीन वरती आदळलाय. बिग हिट परेशचा षटकार आहे. 6 धावा. या षटकाराने संघाचा धावफलक वाढलंय. धावफलकावरती 85 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर. 6व्या षटकाला सुरुवात होईल. तोपर्यंत एक छोटासा ड्रिंक ब्रेक आणि डीजेच्या माध्यमातून आपण ऐकूयात स्वराज्य चषकाचं टायटल सॉन्ग.
थँक्यू टॅगडीचे. आणि इथे आपण पाहतोय षटक क्रमांक 5 जे मैदान मध्ये संपलं. एका छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय आता मैदानामध्ये 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक आहे 85 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक घेऊन मैदानामध्ये आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती सिद्धेश सपकाळ आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल झालाय बॅटिंग पॉवर प्लेचं षटक घेऊन. ऑस्ट्राईक घेण्यासाठी राजेश निकमला आपण पाहतोय तयार आहे. मैदानामध्ये जर पाहिलं गेलं तर आता राजेश निकमच्या बॅटमधनं बिग हिट आपल्याला कित्येक वेळा पाहायला मिळाले. मैदानामध्ये राजेश निकमची बॅटिंग आपण पाहिली तब्बल चेंडू खेळलाय 17 आणि 49 धावसंख्या या खेळाडूने बनवली आहे. 17 चेंडू 49. अर्धशतकी खेळी राजेश निकम इथे पूर्ण करेल का आजच्या दिवसामधली पहिली. सतरा चेंडू 49 धावा आतापर्यंत आपण पाहतोय राजेश निकमने बनवल्यात. अर्धशतकी खेळ या ठिकाणी पूर्ण होईल का. पॉवर प्लेचं षटक आहे. ठराविक वेळ आहे. तुम्ही खूप वेळ घेताय. विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम. आणि इथे हा चेंडू मैदानामध्ये आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने हाताळलाय. क्षेत्ररक्षण खराब आहे. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न मैदानामध्ये झालाय. पाहता पाहता 2 धावा पळून पूर्ण केल्यात. आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. लेग बाईज आहे का. आणि इथे फलंदाज LB विकेट आहे की नाही यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे येतोय. अमित भुजबळ आणि टीम आपण पाहतोय cricklife.in माध्यमातून या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण अमित भुजबळ यांच्याकडनं केलं जात आहे. महाराष्ट्रातील एक नामवंत आपण पाहतोय हा चॅनल. आणि लाईव्हचं चॅनल जर आपण पाहिलं तर cricklife.in आहे. cricklife.in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केले जाते. घरबसल्या तुम्ही सामन्याचा आनंद घेऊ शकता. त्याचबरोबर जर पाहिलं तर स्वराज्य चषक 2026 या स्पर्धेमध्ये देखील अमित भुजबळ आणि टीम चांगलं वर्क या ठिकाणी कॅमेरा वर्क देखील पाहायला मिळते. आणि फलंदाज या ठिकाणी LB बाद आहे की नाही यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे आलोय. डिसिजन पेंडिंगला आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अंकुशांना दाभाडे. नॉट आउट. फलंदाज नॉट आउट. बॅट्समन सेफ आहे. आणि 49 धावसंख्येवरती आपण पाहतोय हा फलंदाज राजेश निकम. बॅट्समन सेफ आहे. आणि हा चेंडू डिक्लेरेशन झोन कडे जाताना पाहायला मिळाला. 2 धावा आल्यात. आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया राजेश निकम. इथे हा चेंडू मैदानामध्ये आपण पाहतोय शॉर्ट पिच होता. नक्कीच राजेश निकम आपण पाहतोय स्वतःची वैयक्तिक अर्धशतकी खेळी या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरतोय. चांगली बॅटिंग राजेशने मैदानामध्ये केली आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय सिद्धेश. चांगली कामगिरी सिद्धेश देखील मैदानामध्ये करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत कुठल्याही प्रकारे मोठा फटका या षटकामध्ये खेळू दिला नाहीये. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा बॅटवरती येऊ शकला नाहीये. चेंडू पडलाय. दिशा बदलली आहे. कुठल्याही प्रकारे धावसंख्या आपण पाहतो इथे या 2 चेंडूवरती आल्या नाहीयेत. लागोपाठचे 2 चेंडू जर आपण पाहिले तर डॉट आलेत. पहिला चेंडू आपण पाहिला LBच्या रूपामध्ये 2 धावा आल्या. दुसरा चेंडू देखील आपण पाहिला बॅटची कडा घेत असताना जनकीच डिक्लेरेशन झोनकडे चेंडू गेला. तिथे 2 धावा आल्या. 4 चेंडू हाताळलेत. 4 धावा इथे खर्च केल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. डान्सिंग डाऊन द विकेट. इथे चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि झेल टिपलाय. राजेश निकम बिग विकेट गॉन. फलंदाज बाद. आणि मैदानामध्ये जर पाहिलं गेलं तर आता आपण पाहतोय विकेटचं बटन या ठिकाणी पाहायला मिळालंय. फलंदाज बाद झालाय. नक्कीच चांगली फलंदाजी आपण पाहतोय राजेश निकमने केली. संपूर्णपणे एखादी झुंज दिली आहे. डाव सांभाळलाय. आणि त्यानंतर आता आपण पाहतोय नवीन फलंदाज न्यू बॅटर अंकुश शेवकर मैदानामध्ये दाखल होत आहे. राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी
या संघासाठी आपण पाहतोय कित्येक वर्ष ज्या खेळाडूने क्रिकेट खेळलंय, कित्येक संघांमध्ये आयकॉन म्हणून खेळाडूला आपण पाहिलं खेळताना, तो खेळाडू अंकुश शेवकर आज मैदानामध्ये स्वतःच्या टीमसाठी दाखल होतोय. स्वतःच्या टीमसाठी त्याला कामगिरी करायची. एका बाजूला सिद्धेशने कामगिरी केली आहे, कौतुक करावं लागेल सिद्धेशचं. धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम आपण पाहतोय मैदानामध्ये या षटकामध्ये केलंय. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर मैदानामध्ये ब्रेक थ्रू मिळून दिलाय संघाला. हो, इथे देखील आपण पाहतोय चांगला चेंडू इथे हाताळलाय, थोडासा खाली राहिलाय आणि बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही. मैदानामध्ये डॉट बॉल येतोय. हे षटक आपण पाहतोय मैदानामध्ये महत्वपूर्ण ठरलंय. सामन्याला टर्निंग पॉइंट देणारे षटक मैदानामध्ये आपण पाहतोय इथे आहे. आणि या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. या खेळपट्टीवरती या धावा आपण पाहतोय असं षटक टाकणं सोपं नाही. फलंदाजासाठी पूरक असणारी खेळपट्टी आहे. कालच्या सत्रामध्ये आपण पाहिले एका षटकामध्ये 5-5 षटकार आपण पाहिलेत. आता षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय 6वं संपलंय. 6 षटकांचा डाव्या ठिकाणी संपलाय आणि संघाचा धावफलक 89 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. आता 12 चेंडूंचा डाव आणखी मैदानामध्ये शिल्लक आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम वारंवार सूचना आहे, तुम्ही भरपूर टाइम घेताय, परंतु तुमचा टाइम आता इथे संपत आलाय आणि 2 षटकं शिल्लक आहेत. त्यामुळे तुम्हाला वेळ वाचवणं गरजेचं आहे. आकाश मिनिगल पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती. वैयक्तिक दुसरं षटक आहे आणि सांघिक जर पाहिले गेले तर मैदानामध्ये 7वं षटक घेऊन मैदानामध्ये दाखल झालाय. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली आहे सिद्धेशने, कौतुक करावं लागेल. फक्त 4 धावा, ते सुद्धा बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये. शॉर्ट पिच बॉल होता आणि चेंडू आपण पाहतोय पडायच्या आधी बॅट इथे फिरवली, त्यामुळे परफेक्ट मिडल तर झालेला नाहीये. तोपर्यंत सिंगल आली, फेकी खराब आहे. खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी मैदानामध्ये बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आणि तिथे सुद्धा चुकी. आणि जिथे 1 धाव होती तिथे 6 धावा आल्यात. आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आधीच 1 धावेसाठी हा चेंडू होता, परंतु त्यानंतर मैदानाच्या मध्ये जर पाहिलं तरी ते हा चौकार देखील पाहायला मिळालाय. वारंवार होणाऱ्या चुका संघाचा धावफलक वाढवत आहेत, परंतु क्रिकेटमध्ये चुकीला माफी मिळत नाही असं सातत्याने म्हटलं जातं. या चुका किती महागात पडतील दुसऱ्या इनिंगच्या डावामध्ये तुम्हाला समजेल. तत्पूर्वी मैदानाच्या मध्ये आपण पाहतो या चेंडूवरती 6 धावा तर आल्यात. ऑस्ट्रेलिया खेळण्यासाठी पुन्हा एकदा परेश भागवत तयार आहे. या खेळाडूमध्ये प्रचंड ताकद आहे चौकार षटकार खेळण्याची. शॉर्ट पिच बॉल उडवलाय, बिग हिट केलाय आणि हा चेंडू जाईल क्षेत्ररक्षक मस्तक सदस्यक परेश भागवतचा ब्रँडेड षटकार. थँक्यू. आणि इथे टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन संघाची शतकी खेळी पूर्ण होतीये 101 धावा धावफलकावरती. एकशे 1 धावा आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. परेश भागवत पुन्हा एकदा ऑनस्ट्राइक खेळण्यासाठी तयार आहे. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा उडवलाय, आता फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे आणि चेंडू आता देखील पोहोचलाय लागोपाठचा दुसरा षटकार. 6 धावा. थँक्यू. मैदानामध्ये जर पाहिलं गेलं तर लागोपाठचे 2 षटकार आलेत, लागोपाठचे 3 आलेत असं म्हणायला देखील काय हरकत नाही, कारण या आधीच्या चेंडूवरती देखील मैदानाच्या मध्ये तीन षटकार लागोपाठचे झालेत असं म्हणायला काय हरकत नाही. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मैदानाच्या मध्ये. हो, हा फुल टॉस बॉल पायावरती आदळलाय. कुठल्याही प्रकारे जर पाहिलं तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पंचांकडे अपील केली आहे आणि लेग बाईच्या रूपामध्ये मिळालेली सिंगल आहे. आपण पाहतोय महाराष्ट्रातील नामवंत पंच अनिल माळी सर या इथे डिसिजन कळतात. गेले कित्येक दिवस आपण पाहतोय टेनिस क्रिकेटची सेवा या खेळाडूने केली आहे. 40+ क्रिकेट देखील अलीकडच्या काळामध्ये गाजवताना आपण त्यांना पाहतो. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आयकॉनच्या भूमिकेमध्ये कित्येक काळ अनिल माळी सरांना आपण पाहिले. सरळ बॅटने फटका खेळून काढण्याचा प्रयत्न खोदून काढलाय बॉल, तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी मैदानाच्या मध्ये, तोपर्यंत सिंगल आली आहे. एक सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळाली. एका सिंगलने टीमचा स्कोर देखील पुढे जात असताना पाहायला मिळतोय. संघाचा धावफलक 109 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात.
आता मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आकाश मिनिगल खूप महागडा ठरलाय. या षटकामध्ये जर पाहिलं तर 20 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे, पुढचा बॉल. हो, इथे जोरदार बॅट फिरवली परेश भागवत. चांगली बॅटिंग मैदानाच्या मध्ये करतोय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय सिद्धेशने केलंय. या चेंडूवरती 1 धाव खर्च झाली. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये 6वं संपलंय. 7 षटकांचा डाव या ठिकाणी संपलाय आणि 7 षटक संपत असताना मैदानाच्या मध्ये संघाचा धावफलक आहे 110 धावा आणि इथे वेळ संपली. टायमिंग संपलाय. तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ऍड करावा लागणार आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 4 क्षेत्ररक्षक असतील. प्रत्येक नियम आपण पाहतो इथे आहे. भरपूर मोठी नियमावली आहे. त्या नियमांचं पालन करणे या ठिकाणी गरजेचं आहे आणि ते नियम मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 7 षटकं संपल्यानंतर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय योग्य वेळेमध्ये ही 7 षटकं पूर्ण झाले नाहीये. त्यानंतर मैदानाच्या मध्ये आता इथे पॅनलाइज केलं जातं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला आणि फायदा होतो तो बॅटिंग करणाऱ्या टीमला. त्यामुळे वेळेचं बंधन आहे. योग्य वेळेमध्ये जर सामना पूर्ण झाला तर नक्कीच 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर राहतील, परंतु एक 30 यार्ड सर्कलच्या आता आतमध्ये ऍड करावा लागणार आहे. मैदानाच्या मध्ये जर पाहिलं गेलं तर एक छोटासा ड्रिंक ब्रेक या ठिकाणी आहे. तोपर्यंत ऐकूया डीजे. मान जरा बेटे घणे लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गरे फेटे. हाँ मान जरा बेटे घणे लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गरे फेटे. खेल खेलेगा खिलाड़ी यार साफ. आणि इथे मैदानाच्या मध्ये षटक क्रमांक शेवटचा अंतिम षटक आहे. स्लॉगओव्हरचं षटक. या षटकामध्ये काय कामगिरी केली जाईल आतापर्यंत 110 धावा तर धावफलकावरती आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट खेळून काढण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन केलंय. स्लो रन चेंडू मैदानाच्या मध्ये आणि व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. चांगला चेंडू हाताळलाय. पहिलाच बॉल. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या खेळाडूने फक्त 4 धावा खर्च केल्या तो गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय सिद्धू गोलंदाजीसाठी मैदानाच्या मध्ये दाखल होताना पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. हा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. आता वेग या चेंडू मध्ये दाखवलाय. एक सिंगल तर आली. दुसरीचा प्रयत्न. धावबाची संधी आहे आणि कलेक्शन खराब. बॅकअप देखील खराब आणि फेकी सुद्धा खराब आहे. चुका आणि वारंवार चुका मैदानाच्या मध्ये. या चुकांचं रूपांतर धावेमध्ये मोजावं लागतंय. कदाचित आता युव्हीजे पॉवर हिटर्स या संघाच्या क्षेत्ररक्षकांनी हाताला तेल लावून आलेत. चेंडू हातामध्ये येत नाहीये. मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं पुढचा चेंडू. हा चेंडू शॉर्ट पिच होता आणि या चेंडूला कदापि सुट्टी मिळणार नाही कारण तो परेश भागवत आहे. पॉवरफुल स्ट्रोक. षटकार. इंदोरी संघाचा बाहुबली आपण पाहतोय बॅटिंग साठी मैदानाच्या मध्ये परेश भागवत. संपूर्णपणे डाव सांभाळला या खेळाडूनं. पुन्हा एकदा तयार. शॉर्ट पिच बॉल. बॅटची कडा आहे आणि इथे काय जशास तसं प्रत्युत्तर. टी फॉर टॅट. सिद्धूला मिळतीये सफलता आणि फलंदाज परेश भागवतला पाठवलंय बॅक टू दी पवेलियन. आज स्पर्धेत आपण पाहतोय थेट लाईव्हच्या प्रक्षेपणातून या सामन्याचा आनंद घेत असताना ज्या त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलंय तर उद्योजक कुणाल शेठ कारके यांचा आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे आणि सरळ बॅटने आपण पाहतोय फटका खेळून काढला. इथे क्षेत्ररक्षण सुरेख आहे. चांगला चेंडू स्टॉप केलाय. राहुल डोरेल आपण पाहतोय बॅटिंग साठी पॉवरफुल स्ट्रोक खेळण्यासाठी राहुल डोरेल देखील ओळखलं जातं. स्लॉगओव्हरच्या षटकामध्ये त्याला आमंत्रित केले आणि मैदानाच्या मध्ये जर पाहिलं तर या चेंडूवरती फक्त 1 धाव खर्च केली आहे. सिद्धू कौतुक करावं लागेल. चांगले चेंडू हाताळतोय. ऑन स्ट्राईक. फलंदाज अंकुश त्याच्या बॅटवरती चेंडू आज मात्र यायला तयार नाहीयेत. कुठल्याही प्रकारे मोठा फटका त्याच्याकडनं पाहिला नाही आणि ते आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये षटक देखील संपलंय. शेवटचा अंतिम षटक संपलं. एका इनिंगचा डाव या ठिकाणी संपलाय आणि एका इनिंगच्या डावाच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 षटकांच्या समाप्तीनंतर
120 धावा धावफलकावरती आहेत. मॅच जिंकण्यासाठी 121 धाव यांची गरज. जुने चेंडू द्या आणि नवीन चेंडू मैदानामध्ये द्या. मावळ तालुक्याचा वलडक्क स्वराज चषक. स्वराज क्रिकेट क्लब उर्से मावळ. मेहनतीतून घडवलेलं स्वप्न आहे अवघ मावळ. मैदान पेटत जोश उसळतो, खेळाडू उतरतात सज्ज. मावळ तालुक्याचा मान वाढवतो आमचा स्वराज चषक. स्वराज चषक, स्वराज चषक. मावळ तालुक्याची मानाची स्वाभिमानाची स्वराज चषक. तीनशे पाष्ट दिवस ज्याची वाट सारा मावळ पाहतो. गावोगावचा क्रिकेटपटू इथंच आपलं स्वप्न जगतो. बॅट बॉलमध्ये जिद्द, कामामध्ये आहे कष्ट. ही क्रिकेटपटूची शान आहे आमचा स्वराज चषक. स्वराज क्रिकेट क्लब उर्से मावळ. नाव घेताच अभिमानानं उर भरून येतो मावळ. स्वराज चषक, स्वराज चषक. मावळ तालुक्याची शान मावळचा. अभिमान स्वराज चषक. स्वराज चषक. थँक्यू. पहिल्या इनिंगचा डाव आपण या ठिकाणी पाहिला आणि पहिल्या इनिंगच्या डावाच्या समाप्तीनंतर संघाचं धावफलक आपण पाहिलं. 120 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. प्रथमतः बॅटिंग करत असताना राजवर्धन, प्रशांत शेठ, भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी या संघाने 120 धावा बनवल्यात आणि 121 धावा आपण पाहतोय मॅच जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत युवीचे पॉवर हिटर्स तळेगाव या संघाला. आणि सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात दाखल होताना पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहतोय ज्या खेळाडूने 2 षटकं हाताळली, बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याने आपण पाहिलं फक्त 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर शेवटचा अंतिम षटक हाताळला आणि त्या अंतिम षटकामध्ये एक गडी बाद करत असताना फक्त 10 धावा खर्च केल्या. तो सिद्धू मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. तर दुसऱ्या बाजूला मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय जो खेळाडू क्रिकेट पासून फारसा काळ वंचित राहिला, जो खेळाडू आपण पाहतोय दुखापतीतून सावरलाय, ज्या खेळाडूची एक वेळ नाही तर दौरा होता, तो अजय पिंपळे मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. अजय पिंपळे आपण पाहतोय दुखापतीतून सावरलाय. पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी तो खेळाडू तयार झालाय. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की गोलंदाजीच्या मार्गावरती राजेश निकम आपण पाहतोय गोलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये मैदानाच्या तो गोलंदाजीच्या मार्गावरती दाखल होताना पाहायला मिळतोय. आणि इथे हा बॉल जर आपण पाहिलं मैदानाच्या पहिलाच बॉल वाईड आहे. अतिरिक्त अवांतर धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकावरती ऍड केली जाणार आहे. आणि या अतिरिक्त धावेने संघाचं खातं या ठिकाणी खोललंय. अकाउंट जे आपण पाहतोय मैदानाच्या ओपन झालंय. 1 धाव धावफलकावरती आहे.
खोलवर टप्प्याचा बॉल सरळ बॅटने आपण पाहतो इथे खेळून काढलाय. एक सिंगल मैदानाच्या मध्ये पळून पूर्ण केली जाते. रवी घुले चेंडू फील्ड करताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या मध्ये बिग हिटचे एक प्रयत्न आता तुम्हाला करावे लागणार आहेत. कारण जर पाहिलं तर तब्बल 121 धावा बनवायच्या. 121 धावांचा डोंगर चढायचा आहे. तर मैदानाच्या मध्ये अपयशाच्या पायऱ्या देखील येतील, परंतु त्या अपयशाच्या पायऱ्या ओलांडून यशाच्या पायरीवरती पाय ठेवावा लागणार आहे. हा चेंडू जर आपण पाहिलं मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय व्हाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धावसंख्या ही धावफलकावरती ऍड केली जाते. टीमचा स्कोर देखील पुढे जातोय. अतिरिक्त धावेच्या मदतीने संघाचा धावफलक 3 वरती पोहोचलाय. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय उद्योजक पवनसिंह घारे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. आणि यादी झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण या ठिकाणी देणार आहोत. शुभम सोरटे वैयक्तिक 33 धावा बनवल्यात. आणि हा बॉल मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथे कुठल्याही प्रकारे धाव येणार नाहीये. डॉट बॉल येतोय. पवनसिंह घारे यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब शुभम सोरटेला दिला जातोय. तर विनंती आहे आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आणि पुन्हा एकदा जर आपण पाहिलं मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुढचा चेंडू आहे आणि सरळ बॅटने फटका खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये होता. हा चेंडू आपण पाहतोय बॅटवरती येऊ शकलेला नाहीये. तोपर्यंत मिळालेली एक सिंगल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. एकेरी धाव इथे देखील आपण पाहतोय धावफलकावरती ऍड केली जाईल. टीमचा स्कोर देखील मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुढे जातोय आणि टीमचा स्कोर आता जाऊन पोहोचलाय. 4 धावा धावफलकावरती आहेत. सरळ बॅटने उडवलाय हा फटका आणि तिथे फटका फसलाय. सिद्धूला परतावा लागेल. बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक 1 फलंदाज बाद. स्पर्धेच्या निमित्ताने SD फोटोग्राफीचे ओनर अर्थात सोन्या ढोरे SD या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सौरभ ढोरे आपलं मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबर देवाबाई दातखिळे स्वागत आहे. शुभम सोरटे विनंती आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या. आणि नवीन फलंदाज बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. खुलव्या टप्प्याचा बॉल होता. इथे पंचांकडे अपील केली जाते. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय अपील फेटाळली जाईल. अपील इथे फेटाळली जाते आणि मैदानाच्या मध्ये डॉट बॉल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मैदानाच्या मध्ये आहे. खुलव्या टप्प्याचा बॉल तिथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आणि हा डॉट बॉल. पुन्हा एकदा बॅट्समनचं नाव कळवा. अजय, अक्षय, अतुल नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. तर या ठिकाणी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक पहिल्या संपलाय. 6 चेंडूचा डाव्या ठिकाणी संपलाय आणि फक्त 4 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि मैदानाच्या मध्ये जर पाहिलं गेलं एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा आपण पाहतोय धावफलकावरती असताना गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज रत्नदीप अर्थात RD मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा. काय चेंडू मैदानाच्या मध्ये टाकलाय आणि इथे मैदानामध्ये आपण पाहतोय कुठल्याही प्रकारे मोठे फटके खेळू दिले जात नाहीये. हा डॉट बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. एक सिंगल आली आहे. एक सिंगल मैदानामध्ये पाहायला मिळते.
पुन्हा एकदा पुढचा बॉल, पुढचा चेंडू आहे आणि इथे बिग हिट केला जातोय. हा चेंडू आता पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. या इनिंगचा पहिला मोठा फटका आहे. चौकार, 4 धावा. आणि इथे चौकार आपण पाहतोय मैदानामध्ये खेळून काढला. या 4 धावांच्या मदतीने टीमचा स्कोर देखील पुढे गेलाय आणि धावफलकावरती 9 धावा नोंदवले जात आहेत. फुल टॉस बॉल सरळ बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे रवी घुले आणि मैदानामध्ये एक सिंगल. आणि आता गोलंदाजीच्या मार्गावरती रत्नदीप आपण पाहतोय. आरडी चांगली गोलंदाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय संदेश काळोखे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय. तिथे होती चुकी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणी चौकार, 4 धावा. आणि बाउंड्री लाईनच्या जवळ जे आहे त्यांना विनंती आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर पाय घ्या. इथे आपण पाहतोय मैदानामध्ये पंचांकडे अपील केली जाते. हा चेंडू मैदानामध्ये दुहेरी धावेसाठी खेळला जाईल. मैदानामध्ये आपण पाहतोय डिक्लेरेशन झोनकडे चेंडू जात आहे. 2 धावा येतील. बाउंड्री लाईनच्या जवळ कोण आहे त्यांना विनंती आहे पाय मागे घ्या. खेळाडू कोण आहे? खेळाडू क्षेत्ररक्षकाला कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही याची काळजी घ्या. आणि मिस टाइम स्ट्रोक आहे चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि अजय पिंपळेला परतावा लागेल. बॅक टू दी पवेलियन. फलंदाज बाद. मैदानामध्ये आपण पाहतोय फलंदाज पुन्हा एकदा बाद झालाय. बॅट्समन तुम्ही लवकर झाला विनंती आहे. फिल्डिंग करताना तुम्ही भरपूर वेळ घेतलाय. पॉवर हिटर्स टीम तुम्ही भरपूर वेळ खर्च करताय त्यामुळे विनंती आहे वेळ वाचवा. कारण आपण 8-8 षटकांचे सामने खेळतोय आणि 8 षटकांचे संपूर्ण सामने तुम्हाला खेळायचे असेल तर वेळ वाचवावा लागणार आहे. शेवटची क्वार्टर फायनलची लढत 1 षटकाची झाली तरी ती आजच होणार आहे. क्वार्टर फायनलची मॅच जर जास्त षटकांची खेळायची असेल तर तुम्हाला वेळ वाचवावा लागणार आहे. मैदानामध्ये आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गावरती राजेश निकम पुन्हा एकदा दाखल झाला. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. सरळ बॅटने फटका खेळून काढला. इथे इनसाइड आउटचा स्ट्रोक आहे. हा चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. मैदानामध्ये जर पाहिलं तर चौकार त्या ठिकाणी खेळून काढला. नवीन फलंदाज आपण पाहतोय आदित. मैदानामध्ये 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत नोंदवल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय राजेश निकम आणि इथे आपण पाहतोय आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. ज्यावेळी खोलवर टप्पा बॅटच्या समोर चेंडू पडला परंतु आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला त्यामुळे बॅटवरती चेंडू आला नाहीये आणि मैदानामध्ये आपण पाहतोय हा चेंडू नक्कीच एक सिंगल धाव मिळते. एकेरी धाव इथे देखील आली. संघाचा धावफलक जर आपण पाहिलं पुढे जाते. राजेश निकमचं हे षटक आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती त्याचं स्वागत केलंय. 121 धावा बनवायच्यात तर मैदानामध्ये प्रत्येक बॉल हा आक्रमणाचं रूपांतर प्रत्येक बॉलवरती करावं लागणार आहे. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागणार आहे. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये तयार आहे ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी. मैदानामध्ये फलंदाज पुन्हा एकदा एक अनोखी शैली आपण पाहतोय. गोलंदाज राजेश निकमची सातत्याने आपण पाहतो आणि व्हेरिएशन देखील राजेश निकम कडनं आपल्याला पाहायला मिळतं. सलामीचा आणि आघाडीचा गोलंदाज म्हणून सातत्याने आपण त्याच्याकडे पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने आदितजी वाघोले प्रसिद्ध गाडा मालक आणि फायनल सम्राट आणि उद्योजक या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांच्या समोर त्यांचा मित्र परिवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत.
इंदकेसरी कवठण बैलाचे मालक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. आणि हा चेंडू मैदानाच्या मध्ये खोलव्या टप्प्याचा आहे. बॅटवरती तर येऊ शकलेला नाही आणि मैदानामध्ये आपण पाहतोय डॉट बॉल, डॉट चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळाला. अतिरिक्त अवंतर धावसंख्या सातत्याने या ठिकाणी खर्च केली जाते. अवंतर धावेच्या मदतीने टीमचा स्कोर देखील आपण पाहतोय. आणि इथे बॅटच्या समोर हा चेंडू होता. बॅटचा फेस ओपन केलाय आणि चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. रत्नदीप इथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला नाही आणि हा आलाय षटकार. हा षटकार मैदानामध्ये पाहायला मिळालाय. बिग हिट त्या ठिकाणी केलाय. षटकार आलाय मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा हा देखील चेंडू सरळ बॅटने उडवलाय. अगदी समोरासमोर पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर, परंतु यावेळी चौकार आहे. 4 धावा. एक मिनिट थांबा. काय सर, दोन्ही बॉल गेलेत. बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला बॉल आतमध्ये द्या. चला, आपले छोटे काय अडकुड आहेत. बॉल घेऊन या. सर, पहिला बॉल कुठे आहे? डिक्लेअर झोन मध्ये. दोन्ही चेंडू गेला असेल तर नवीन बॉल आहे सर. बॉल कधी हारू द्यात, खराब होऊ दे, नवीन बॉल दिला जाईल. डिक्लेअर झोन पाशी बाउंड्री बावीस थांबा. डिक्लेअर झोन कशी, आणि त्यानंतर इथं समोर बाउंड्री लाईन वरती पुढे त्याचा आपण पाहतोय. आता अंकुश शेवकर गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पहिलाच बॉल इनसाइड आउटचा स्ट्रोक पुन्हा एकदा खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी परेश आहे. चेंडू फील्ड केलाय. मैदानाच्या मध्ये आलेली सिंगल, त्यानंतर दुसऱ्या देखील धावेला प्रयत्न झालाय. 2 धावा तिथे पडून पूर्ण केल्या जातील. दुहेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड देखील आपण पाहतोय पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. जर पाहिलं गेलं तर षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये 4थ्या क्रमांकाचा आहे. 4थ्या क्रमांकाच्या षटकामध्ये पहिला बॉल आपण मैदानामध्ये पाहिलाय. आक्रमणाची गरज आहे. चौकार षटकार खेळावे लागणार आहेत. आणि इथे चांगला फटका पाहायला मिळाला आहे. हा चेंडू फक्त दिशा दिली आहे आणि पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. एक मिनिट, हा चौकार आहे की षटकार हे चेक केलं जाईल सर. थांबा सर, 1 मिनिट चेक केलं जाईल. अमित सर, आणि हा चौकार आहे सर. 4 धावा मिळतील.
आणि इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये चौकार आलाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मैदानाच्या मध्ये गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज तयार. आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय हा चेंडू डॉट बॉल येतोय, कुठल्याही प्रकारे धाव नाही. अभि आणि इथे पुन्हा एकदा बिग हिट करायचा प्रयत्न होता, फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक संदीप पवार आले चेंडूच्या खाली, सहज सोपा झेल आणि फलंदाज बाद. मध्ये आपण पाहतो इथे विकेटचं पतन, फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला आहे. नवीन फलंदाज न्यू बॅटर आकाश मिनिगल अर्थात चिक्या मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. ज्या खेळाडूने एकेकाळी हे मैदान गाजवलं, ज्या खेळाडूने आपण पाहतोय संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावरती आपल्या नावाचा डंका पेटवला, अलीकडच्या काळापासून क्रिकेट पासून थोडासा दूर राहिलाय, परंतु पुन्हा एकदा आज मैदानाच्या मध्ये दाखल झालाय आकाश मिनिगल अर्थात चिक्या. चला वेळ वाचवा, लवकर या. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये चौथ्या क्रमांकाचा आपण पाहतोय. 4 षटकांचा डाव मैदानाच्या मध्ये चालू असताना संघाचा धावफलक 33 धावा धावफलकावर 38 धावा धावफलकावरती आतापर्यंत नोंदवले गेला. 38 धावा धावफलकावरती आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने उद्योजक समीर कारके या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. विकेट काढण्याचा प्रयत्न, क्रॉस द बॅट, चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहतोय बॅटची कडा घेत चेंडू जवळ थांबलाय. डॉट बॉल येतोय. बॅटवरती परफेक्ट मिडल झालेला नाहीये. आतापर्यंत 120 धावा आपण पहिल्या धावफलकावरती नोंदवल्यात. 121 धावांचा पाठलाग करायचा आहे. 121 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये रवी घुले आपण पाहिला असफल ठरला. बॅटिंग त्याला आज मैदानाच्या मध्ये करणं खूप गरजेचं आहे. आजच्या दिवसामध्ये संपूर्ण प्रेक्षक वर्गाच्या नजरा रवी घुलेवरती आहेत, परंतु त्याने आज पहिल्या सामन्यामध्ये प्रेक्षकांना नाराज केले. शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चेंडू फील्ड केला जातो, फेकी झालीये आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथे एक सिंगल आली. खऱ्या अर्थाने आज जर पाहिलं तर स्वराज्य स्पोर्ट्सचा असणारा ब्रँड अँबॅसिडर रवी घुले आणि त्याला पाहण्यासाठी आज भरपूर प्रेक्षक वर्ग उपस्थित आहे. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये चौथं संपले. 4 षटकांचा डाव्या ठिकाणी संपला आणि संघाचा धावफलक 39 धावा आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. स्पर्धेच्या निमित्ताने संदीप भाऊ बांगरे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. आणि इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे, आडव्या बॅटने खेळून काढलाय. तिथे मैदानाच्या मध्ये जर पाहिले गेले तर इथे एक सिंगल येताना पाहायला मिळणार आहे. आकाश मिनिगल अर्थात चिक्या आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये त्याची बॅट अजूनपर्यंत शांत आहे. जर पाहिलं मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय इथे गोलंदाजीच्या मार्गावरती रोशन राठोडला आपण पाहतोय. रोशन राठोड आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये गोलंदाजीच्या मार्गावरती आहे. गोलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या मध्ये तो तयार आहे. शॉर्ट पिच बॉल होता, बॅटवरती येऊ शकला नाहीये. जर मैदानामध्ये पाहिले गेले तर जोरदार वेग इथे दाखवलाय. वेगावरती स्वार होऊन हा चेंडू मैदानाच्या मध्ये रोशन राठोडने हाताळलाय. चांगल्या गोलंदाजीचा स्पेल आतापर्यंत आपण पाहतोय राजवर्धन, प्रशांत शेठ, भागवत स्पोर्ट फाउंडेशन आणि या संघाच्या गोलंदाजांनी वापरलाय. मैदानाच्या मध्ये संपूर्णपणे या इनिंग मध्ये सुद्धा गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय आतापर्यंत मैदानामध्ये. हो, पहिलाच बॉल मैदानाच्या मध्ये जर पाहिला तर इथे विकेट पाहायला मिळते. बॅटची कडा, चांगला झेल यश त्यांच्या पाठीमागे आणि विकेटचं पतन, फलंदाज बाद.
फलंदाज त्या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळाले. नवीन फलंदाज येतील. बॅट्समनचं नाव कळवा. केतन आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानात मध्ये दाखल झालाय. अष्टक खेळण्यासाठी तयार आहे. केपी केतन पंडित मैदानात मध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. अष्टक खेळण्यासाठी तयार. आणि इथे आपण पाहतोय सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र एक सिंगल मैदानात मध्ये त्यांना पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या धावेसाठी नकार कळवलाय. नकार आपण पाहतोय मैदानात मध्ये आला दुसऱ्या धावेसाठी. 2 धावेने एका धावेने टीमचा स्कोर देखील पुढे जात असताना आता पाहायला मिळणार आहे. धावफलकावर 41 धावा आहेत आणि 5वं षटक चालू आहे. इथे गिअर चेंज करावा लागणार आहे. बिग हिट करावे लागणार आहेत कारण 121 धावांचा पाठलाग करायचा आहे. शॉर्ट पिच बॉल हा देखील बॅटवरती आलेला नाहीये. मैदानात मध्ये डॉट बॉल जो पाहायला मिळतोय. 19 चेंडू 80 धाब्यांची गरज. सामना आता लांबत चाललाय. सामना आता जर पाहिलं गेलं तर युवीचे पॉवर हिटर्स या तळेगावाच्या हातामधून निसटताना पाहायला मिळणार आहे. कारण कुठल्याही प्रकारे जास्तीत जास्तीच्या धावा इथे ज्या मैदानामध्ये पाहायला मिळत नाहीयेत. की फलंदाज कुठल्याही प्रकारे मोठे फटके खेळताना पाहायला मिळत नाही. आकाश मिनिगल मैदानात मध्ये आहे परंतु त्याची बॅट फारसा काळ मैदानामध्ये आपण पाहतोय शांत आहे. कुठल्याही प्रकारे धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळत नाहीयेत. सरळ बॅटे फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मैदानात मध्ये आपण पाहतोय आता हा चेंडू दुसऱ्या धावेसाठी मैदानात मध्ये प्रयत्न झालाय आणि 2 धावा तिथे येतील. आकाश मिनिगल आणि त्याच्या बॅटमधून आलेल्या या 2 धावा फारसा फरक तर पडणार नाही परंतु संघाचा डावफलक फक्त हलत ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आणि संघाचा डावफलक आता आपण पाहतोय 43 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत धावफलकावरती आहेत. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज जर आपण पाहिले तर रवी घुले. संघनायकाचा विश्वास म्हणून चेंडू कोणाच्या हातामध्ये आता दिला जाईल. संदीप पवार आपण पाहतोय षटक टाकण्याची इच्छा आहे का रवी घुले. बॅटिंग मध्ये अपयशी झालाय म्हणून षटक हाताळण्यासाठी यायचंय रवी घुलेला. गोलंदाजीच्या मार्गवरती संदीप पवार आपण पाहतोय बॉलिंग मार्गवरती आलेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर मैदानाच्या मध्ये 6व्या क्रमांकाचा आहे आणि पहिलाच बॉल मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय फटका तर फसलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारे पाहायला मिळाला नाहीये आणि एक सिंगल येताना पाहायला मिळणार आहे. एकेरी धाव इथे देखील आली. संघाचा डावफलक पाहायला आपण पाहतोय एका धावेने पुढे जात आहे. एका धावेने फारसा फरक पडणार नाहीये. आणि इथे आपण पाहतोय चेंडू पडला दिशा बदलली. काय चेंडू मैदानाच्या मध्ये टाकलाय परंतु वाईट बॉल आहे. जसा चेंडू पडला तशी दिशा बदलली आहे. वळण घेणारी चेंडू संदीप पवार यांच्याकडनं आपण सातत्याने पाहतो. राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन या संघासाठी कित्येक काळ आपण पाहतो या खेळाडूने चांगलं क्रिकेट खेळले. खुलवटप्पाचा बॉल होता तिथे मात्र फक्त चेंडूला दिशा दिली आहे. रवी गुले पासून थोडासा दूरवरती चेंडू राहिलाय आणि इथे हा चेंडू अडवला जातोय. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय एकही मोठा फटका गेले 14 चेंडूवरती पाहायला मिळालेला नाही. सफल झालाय हा देखील चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये खेळून काढलाय. चेंडू जर पाहिलं गेलं तर बॅटवरती मिडल होत नाहीयेत. फलंदाजांच्या बॅटवरती चेंडू यायला तयार नाहीये. चेंडूला फक्त वारा घालण्याचं काम सातत्याने केलं जाते. चेंडूचा आणि बॅटचा कुठल्याही प्रकारे मोठा संपर्क इथे पाहायला मिळत नाही. त्यामुळे जर पाहिलं तर मैदानाच्या मध्ये कमीत कमी धावा इथे येत आहेत आणि संघाचा डावफलक जर पाहिलं इक्वेशन आता आहे तर बोल 15 चेंडू 74 ची गरज आहे. अशक्य असं आव्हान आणि इथे उडवलाय हा चेंडू. फटका फसलाय. निशांत डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद. चला नवीन बॅट्समॅन लवकर झाला.
आणि इथे आता आपण पाहतोय मैदानात सरळ बॅटने फटका खेळायचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला, खोदून काढलाय चेंडू. त्यावेळी फक्त एक सिंगल येताना पाहायला मिळणार आहे. नवीन फलंदाज देखील आपण पाहिलं मैदानात मध्ये आलाय. अतिरिक्त अवांतर धावसंख्या आपण पाहतोय इथे कुठल्याही प्रकारे खर्च होताना पाहायला मिळालेला नाही. चांगली गोलंदाजी सातत्याने आपण पाहतोय मैदानात मध्ये आहे. आणि समोरच्या दिशेला आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. गॅप खूप मोठा आहे, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय राजेश निकम पोहोचलाय आणि मैदानात मध्ये आली आहे एक सिंगल. प्रेक्षकांना विनंती आहे बाउंड्री लाईनच्या बाहेरून या. क्षेत्ररक्षकाला कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही याची काळजी घ्या. मैच देखने के लिए जो आए हैं उनको विनती है बाउंड्री लाइन के बाहर से आ जाओ, बाउंड्री लाइन के अंदर मत कोई आओ, क्योंकि मेरे को ज्यादा हिंदी नहीं आती. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय इथे गोलंदाजीसाठी आता 7वं षटक आणि त्या 7व्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्गवरती रवी घुले गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय दाखल होताना पाहायला मिळणार आहे. आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. चांगला चेंडू मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय हाताळलाय रवी घुलेनं आणि फक्त एक सिंगल खर्च झाली. अतुल यांचं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालंय. एक सिंगलच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक आता पाहतोय अर्धशतकी खेळी पूर्ण झाली. 50 धावा आहेत. पुन्हा एकदा शॉट पिच आहे, आडव्या बॅटने उडवलाय आणि हा चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. रवी घुलेवरती आक्रमण, चौकार, 4 धावा. थँक्यू. आणि आक्रमणाला थोडासा उशीर नक्कीच झालाय, परंतु आक्रमण इथे चालू ठेवावं लागणार आहे कारण मैदानामध्ये उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 67 धावांची गरज आहे. आणि बिग हिट पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न, परंतु आता फक्त एक सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानामध्ये आपण पाहतोय इथे होणार नाही. रवी घुलेला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती. किती काळ या खेळाडूने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपल्या नावाचा डंका पेटवला, परंतु आज आपण पाहतोय तो बॉलिंगसाठी मैदानामध्ये आहे. आणि बिग हिट करायचा होता मैदानामध्ये आपण पाहतोय हवेमध्ये आहे चेंडू. क्षेत्ररक्षक रोशन डाऊन दी बॉल आणि इथे होतीये चुकी. झेल सुटलाय. धावा जास्त आहेत म्हणून झेल सोडून चालणार नाही. आणि सिरीज साठी एक 2 व्हीलर बाईक आहे हे विसरून चालणार नाही. उत्कृष्ट गोलंदाजासाठी एक इलेक्ट्रिक बाईक आहे हे देखील विसरून चालणार नाही. प्लेअर ऑफ द डे साठी सायकल आहे, भरपूर बक्षीस आहेत हे विसरून चालणार नाही. मैदानात डॉट बॉल येतोय. शॉर्ट पिच बॉल बॅटवरती आलेला नाहीये. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय रवी घुलेची गोलंदाजी. चेंडू पडला की दिशा बदलतीये. हा बॉल मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. सर डिक्लेअर आहे का? डॉट बॉल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आहे आणि इथे षटक संपलंय. या देखील षटकाच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक 57 धावा 7 षटकांच्या समाप्तीनंतर आहे. आणि एकदम योग्य वेळेमध्ये आपण पाहतोय इथे सामना खेळतोय राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन. योग्य वेळेमध्ये षटका हाताळलेत. नक्कीच चांगलं क्रिकेट आपण पाहतोय या संघाकडनं सातत्याने पाहायला मिळतं. आज देखील या मैदानावरती आपण पाहतोय त्या संघाला विजयाच्या दिशेला वाटचाल चालू आहे कारण 6 चेंडू शिल्लक आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 64 धावांची गरज. बिग हिट केला जातोय. मैदानाच्या मध्ये फटका तर फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक एका टप्प्यावरती चेंडू फील्ड करणार आहेत तोपर्यंत सिंगल. 5 चेंडू 63 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. अशक्य असं आव्हान आणि संपूर्णपणे विजय. आता या सामन्यावरती पकड मजबूत केली, पकड निर्माण केली. वर्चस्व गोलंदाजाचं राहिलं या षटकामध्ये. या इनिंग मध्ये संपूर्ण गोलंदाजांनी वर्चस्व निर्माण केले. बिग हिट केला जातोय. इथे मोठा फटका पाहायला मिळेल आणि लेट पण थेट हा आलाय बिग हिट षटकार. थँक्यू डीजे. यानंतरचा होणारा सामना मैदानाच्या यामधील विजयी संघ आणि त्यांच्या बरोबर
दशरथ अप्पा राक्षे स्पोर्ट फाउंडेशन सांगवडे या संघाच्या कॅप्टनने टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय आणि हा चेंडू मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय थोडासा खाली राहिला. डॉट चेंडू त्या ठिकाणी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं गेलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित आहेत इंदकेसरी कवटन बैलाचे मालक आणि पुणे नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक आणि फायनल सम्राट आदेश वाघोले यांच्या हस्ते टॉस या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय ज्यांचं विशेष सहकार्य या ठिकाणी लाभलंय ते सौरभ गायकवाड या दोन मान्यवरांच्या हस्ते टॉस या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. मैदानाच्या मध्ये जर पाहिलं गेलं आता संघाचा धावफलक आपण पाहतोय 65 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू आहे खुलबट टप्प्याचा बॉल मैदानाच्या मध्ये जो पाहायला मिळतोय डॉट बॉल मैदानामध्ये आहे आणि त्याचबरोबर शुभम सोरटे आपण सुद्धा या आणि स्वप्नील सावंत पण या. शुभम सोरटे स्वप्नील सावंत लवकर या आता तुम्हाला 5 वेळा मॅन ऑफ द मॅच साठी बोलवलंय. शॉर्ट पिच बॉल होता इथे आपण पाहतोय फटका फसलाय आणि सहज सोपा झेल टिपलाय फलंदाज होईल बाद आणि सामना या ठिकाणी आपण पाहतोय जिंकलाय. सामना विन झालाय. राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघ यु विजय पॉवर हिटर्स पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन संघाचा कॅप्टन लवकर आता टॉस साठी या आणि या पुढील होणारे सामने 6 षटकांचे खेळवले जातील. 6 षटकांचे